मंडळी, आंध्र प्रदेशातील जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसाद लाडूंबाबत सध्या देशभरात जोरात चर्चा सुरू आहे। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तिरुमला लाडू बनवण्यासाठी प्राण्यांची चरबी वापरल्याचा आरोप केला होता। त्यानंतर तपासणी केली असता लाडूसाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात जनावरांची चरबी, माशाचं तेल वापरलं जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। मग आता याच निमित्तानं लाडू तयार होण्यास कधी सुरुवात झाली, त्यामागचा इतिहास काय, हेच आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, आपण पाहत आहात विशेष खास। तर मंडळी, दरवर्षी लाखो भक्त नियमितपणे तिरुमलाला भेट देत असतात, जिथं कलियुगातील जिवंत देवता बालाजी यांची पूजा केली जाते। बालाजीचं मोहक रूप सर्व संकट दूर करतं, तसेच बालाजीचा प्रसाद घेतल्यावर भक्ताला पुन्हा एकदा परमेश्वराचं दर्शन झाल्यासारखं वाटतं असं म्हटलं जातं। तिरुपतीचे लाडू भक्तांना देखील आवडतात। त्याचबरोबर बालाजीचे लाडू घरी ठेवणं सुद्धा अत्यंत शुभ मानलं जातं। तिरुपती बालाजीच्या लाडूचं जगभरातील हिंदूंच्या हृदयात विशेष स्थान आहे। परंतु गेल्या काही दिवसांपासून पवित्र तिरुपती बालाजीच्या लाडूंबाबत विविध गोष्टी समोर येत आहेत। तिरुपती बालाजीचा प्रसाद म्हणून लाडूंचं वाटप सुमारे 300 वर्षापूर्वी झालं असल्याचं सांगितलं जातं। 2 ऑगस्ट 1715 रोजी पहिल्यांदा लाडू भक्तांना तिरुमला प्रसाद म्हणून देण्यात आले होते। 2010 पर्यंत तो दररोज 1 लाख लाडू तयार करून त्याचं वाटप केलं जात असे। नंतर हळूहळू भाविकांची गर्दी वाढली आणि आणखी लाडूंची गरज भासू लागली। त्यामुळे सध्याच्या स्थितीला दररोज 3,20,000 लाडू तयार केले जातात। 2014 मध्ये तिरुपती बालाजीच्या लाडूला GI टॅग सुद्धा मिळाला आहे। त्याचबरोबर या लाडूचं पेटंट आणि ट्रेडमार्क देखील आहे। पूर्वी बालाजीचा प्रसाद म्हणून बुंदी दिली जात असे। मिळालेल्या माहितीनुसार 1803 मध्ये बुंदी म्हणून सुरू झालेला प्रसाद 1940 पर्यंत लाडूमध्ये बदलला। पल्लवांच्या काळापासून प्रसादाचं वाटप केलं जात असल्याचं ऐतिहासिक पुराव्यांमध्ये म्हटलं आहे। तिरुपती लाडूमध्ये प्रीमियम दर्जाचं तूप हा मुख्य घटक आहे। तसेच इतर 8 मुख्य पदार्थ जसे की बेसन, साखर, साखरेचे तुकडे, काजू, वेलची, मनुका आणि तांदूळ यांचा वापर केला जातो। मंदिराच्या स्वयंपाकघरात दररोज 400 ते 500 किलो तूप, 750 किलो काजू, 500 किलो बेदाणे आणि 200 किलो वेलचीचा वापर लाडू आणि इतर प्रसाद बनवण्यासाठी केला जातो। तर इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार दर 6 महिन्यांनी तूप मागवलं जात असल्याची माहिती मंदिर अधिकाऱ्यांनी दिली आहे। त्यांची वार्षिक गरज सुमारे 5 लाख किलो इतकी आहे। तिरुमला तिरुपती देवस्थान टीम स्वच्छता आणि गुणवत्ता मानकाची खात्री करण्यासाठी पुरवठादारांची तपासणी करत असते। एका अधिकाऱ्यानं सांगितलं की जर तूप आमच्या निकषात बसत नसेल तर ते लगेच नाकारलं जातं। जुलै 2022 ते जुलै 2023 पर्यंत TTDने कमीत कमी 42 ट्रक कमी दर्जाचं तूप भरले आहेत। अलीकडच्या वर्षात आंध्र प्रदेशात अमूलच्या विस्तारानंतर ते मंदिराला तुपाचा प्राथमिक पुरवठादार बनले। प्रत्येक लाडूचं वजन 175 ग्रॅम असतं, परंतु आता हाच लाडू वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे। केंद्र सरकारने या प्रकरणाची दखल घेतली असून पुढे काय कारवाई होते याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे। तर मित्रांनो, हे जे लाडूचं प्रकरण आहे जे आता देशभरामध्ये गाजतं आहे, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा।